योगेश सागर सत्तारूढ पक्षाचे, तुम्ही सत्तारूढ पक्षाचेच, सत्तारूढ पक्षाचे आमदार अध्यक्ष महोदय आता दुकानं उघडतायत आणि दाखवतायत इथं ड्रग्स ठेवलेले आहेत, इथं कशात अफीम ठेवले, गांजा ठेव, काय काय आता बरीच काय काय असेल त्यात. अध्यक्ष महोदय, ही परिस्थिती मुंबईतली नाही आहे, सगळ्या महाराष्ट्रात आता ड्रग्ज मिळतायत. पोलीस हप्ते घेत आहेत आणि हप्ते घेऊन काय करतात आम्हाला कळत नाही. पण कुठल्याही ड्रग्सची विक्री कोपऱ्यावर अध्यक्ष महोदय ड्रग्सची विक्री आहे आणि मुलं, आपली तरुण पिढी ही त्या व्यसनात अडकलेली आहे. एवढीच मला विनंती आहे. अभिभाषण फार चांगलं आहे, भविष्य चांगलं आहे, पण प्रेझेंट टेन्स आपला मुलांच्यात आहे, वर्तमान काळ आपला मुलांच्या बरोबर आहे. आणि ते मुलंच जर आपण अध्यक्ष महोदय या व्यसनात अडकलेली असतील तर फार मोठं गांभीर्याने हे प्रकरण राज्याच्या गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी हातात घ्यावं. त्यांनी त्यांच्या भाषणात सांगावं की ड्रग्ससाठी काय करणार आणि ड्रग्ज महाराष्ट्रात बंद होतील. जसं आमच्या आरारावांनी ते डान्स बार बंद केले तसे महाराष्ट्रात ड्रग्ज बंद करतो अशी घोषणा उत्तराच्या भाषणात माननीय देवेंद्र फडणवीसांनी केली तर त्यांचं कौतुक होईल महाराष्ट्रात, अशी माझी खात्री आहे.